प्रगट्यो सप्तजहाज प्रगट्यो सप्तजहाज प्रगट्यो सप्तजहाज राम राम श्री राम की लखन रानी ओर ध्यान सकल कल्याणमय सुरतर तुलसी ओर नमामि भक्तवत्सलं कृपालुशीलं गोपालं भवामि देवराम्बोजं नमामि स्वरामदं निकामश्यामसुन्दरं रामाम्बुनाथमन्दरं प्रफुल्लकन्दलोचनं मदाभिदोषमोचनम् विक्रमं प्रभो निशम्रतापसायकं धरं त्रिलोकनायकं देशवंशमण्डलं महेशतापवन्दनं मुनीन्द्रसन्तरञ्जनं सुरारिविन्दवञ्जनं वन्दितं नगारिदेवसेवितं विशुद्धबोधविग्रहं समस्तदूषणापहं जय राम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम नमामि
सद्गुरु जगन्नाथ महाराजांच्या कृपेने श्री सद्गुरु गजानन महाराजांच्या कृपेने मंगलमय या श्रीराम कथेला सुरुवात झाली. मुदमंगलमय संत समाज हा काय आहे? हा संतांचा समाज आहे. ही रामकथा काय आहे? संतांचा समाज आहे. मुदमंगलमय संत समाज जो जगजंग तीर्थ राज. हा संत समागम काय आहे? हा तीर्थराज प्रयाग आहे. तथा त्रिवेणी संगम भक्त नाम आणि देव. भक्त देव आणि नाम. तशाच प्रकारे गोस्वामी तुळशीदासजी महाराज सुद्धा त्या प्रमाणात उत्तर देतात. तेच प्रमाणे व्यक्त करतात ही कथा त्रिवेणी संगम काय? कारण याच्यामध्ये संतांचं चरित्र आहे. संतांच्या मुखातून निघालेली वाणी आहे म्हणून ही कथा त्रिवेणी संगम आहे. संत त्रिवेणी संगम आहे. मंगलमय संत समाजो जो जग जंगम तीर्थ राजो.
आणि इथे गंगा काय आहे, मग इथे यमुना काय आहे, इथे सरस्वती काय आहे, जी गुप्त आहे, जी लुप्त आहे, जी सुप्त आहे, ती शोधण्याचा प्रयत्न गोस्वामी तुळशीदास महाराज करतात. भक्ति सुरसरी धारा सरसई ब्रह्म विचार प्रचारा, सरसई ब्रह्म विचार प्रचारा. इथे राम भक्ती, जे भगवंताचे चरित्र आहे, जे भगवंताची भक्ती आहे, ती भक्ती इथे गंगा आहे, सुरसरी धारा. जे रामाचं चरित्र वर्णन केलं चाललं, जे भगवंताचं वर्णन केलं चाललं, ती गंगा आहे, ती ज्ञानमयी आहे. जिथे ज्ञानमय चर्चा होती, भगवंताच्या स्वरूपाद्वारे ज्ञानाचा उपदेश केला जातो, ती ज्ञानमयी गंगा आहे. मग यमुना काय असेल महाराज, तर संतांनी उत्तर दिलाय. गोस्वामी महाराज म्हणतात की विधी निषेधमय कलिमल हरणी, कर्म कतारवी नंदिनी वर्णी, कर्म कतारवी नंदिनी वर्णी. विधी आणि निषेधाची चर्चा केली. काय विधी आहे, काय निषेध आहे. विधी निषेधमय मंगल करणी, ही मंगल करणारी आणि ही मंगलकारिणी माता यमुना या कथेमध्ये कुठे आहे. ज्या ज्या वेळेला विधी आणि निषेधाची चर्चा होते महाराज, त्या त्या वेळेला ती यमुना प्रगट होते. आणि त्या यमुनाच्या प्रागट्यासोबत विधी आणि निषेधाच्या विषयी जो काही संशय आपल्या बुद्धीमध्ये असेल, तो संशय दूर होतो. आणि मग सरस्वती कुठे आहे, जी गुप्त आहे. सरसई ब्रह्म विचार प्रचारा, सरसई ब्रह्म विचार प्रचारा. ज्या ज्या वेळेला ब्रह्मतत्वाचं निरूपण या कथेद्वारे होतं, त्या त्या वेळेला ती सरस्वती त्या कथेमधून ब्रह्मतत्वाच्या रूपामध्ये प्रकट होते. तिचं दर्शन अमूल्य आहे महाराज, त्याचं काही मूल्य नाही, कारण ती गुप्त आहे, ती या भूमीवरती नाही, ती पाताळापर्यंत. या भूमीला त्याहून दूर गेली सरस्वती, ती विद्या स्वरूप आहे, ती ब्रह्मतत्व स्वरूप आहे, ती ब्रह्मविद्या स्वरूप आहे, ती ब्रह्मतत्वाचं आचरण करण्याचं शिकवण. ती सरस्वती म्हणजे स्वयं साधना आहे. जेव्हा साधकाला त्या ब्रह्मतत्वाचा स्पर्श होतो, तेव्हा साधक महाराज प्रबल साधनेमध्ये लागतो आणि तो अखंड साधन करत राहतो. तशाच प्रकारे अतिशय प्रिय देखी रघुवीरा, प्रगट हृदय हरण भवभीरा. श्री रामचंद्रांना माता पार्वती विचारायला लागली की हे भगवंता, हे शंकरा, तुम्ही मला कथा सांगत आहात, त्यावेळेला तुम्ही सकाळी वर्णन केलं की श्री रामचंद्रांचं 3दा नाव घेतल्याने सहस्त्र नामाचा पाठ होतो. त्याचं उत्तरही तुम्ही मला दिलं, परंतु हे रामचंद्र संतांवरती कशा प्रकारे कृपा करणारे आहेत ते मला सांगा. संत काय यांना प्रिय आहेत ते मला सांगा. तेव्हा भगवान शंकर महाराज कथा सांगायला, हे पार्वती, मी तुला संतांमध्ये शिरोमणी असणाऱ्या आणि सर्व जे तपोबलाने जिंकलेले सर्व लोक आहेत, त्या सर्व लोकांना त्यागून माझ्या चरणामध्ये प्रीती असणाऱ्या शरभंग ऋषीची कथा मी तुला सांगतो. हे शरभंग ऋषी कोण आहेत? आपल्या इथं जवळपास आमच्या वाणटेकडीपासून 45 किलोमीटर दूर उल्केश्वर नावाचं तीर्थक्षेत्र आहे महाराज. उल्केश्वर महादेवाचं तीर्थक्षेत्र आहे. त्या तीर्थक्षेत्रावर निवास करणारे रामचंद्राच्या कालावधीमध्ये निवास करणारे शरभंग ऋषी आहेत. आणि त्या शरभंग ऋषीच्या व्याधीला दूर करण्यासाठी भगवान श्री रामचंद्राने तिथे गरम पाण्याच्या कुंडाचा निर्माण केला. मारी बाण रघुवीर कृपाला,
उपजई सूर्यकुंड विसाला, उपजई सूर्यकुंड विसाला. श्री रामचंद्रांनी बाण मारून त्या सुरंगाची व्याधी दूर करण्यासाठी कुंड निर्माण केले. तेव्हा माता पार्वती विचारायला लागली की श्री रामचंद्र त्यांच्यापर्यंत पोहोचले कसे हो, त्यांच्यापर्यंत पोहोचले कसे. तेव्हा भगवान शंकर सांगायला लागले, मूलधर्म विवेक जलधे पूर्णेन्दुमानन्ददम् वैराग्याम्बुजभास्करं ह्यगगना ध्वान्तापहं तापहं मोहाम्भोधरपुगपाटमविदो स्वसंभवं शङ्करं सान्द्रावन्देहं ब्रह्मकुलं कलंशशमनं श्रीरामभूपप्रियं सान्द्रानन्दरसो वदनं गीताम्बरं सुन्दरम् आणोबाणचरासनं कपिलस राजीवायतलोचनं धृतजटा झूठेन संशोभितं सीतालक्ष्मणापदिगतं पीताम्बरं सुन्दरम्. जहाँ जहाँ जाई देवर घुराया करही मेघ तह नभ छाया, करही मेघ नभ तव तव छाया. आणि महाराज ज्या मार्गाने श्री रामचंद्र चालत होते, भगवान शंकर सांगतात, पार्वती हे नभ सुद्धा, हे नील गगन सुद्धा त्या भगवान श्री रामचंद्रावरती छाया करून त्यांच्या सोबत सोबत चालत होते. उभय बीज श्री सोहई कैसे ब्रह्म बीज जीव माया जैसे. माता जानकी राम आणि लक्ष्मणाच्या मधात चालत होते आणि ते कशा प्रकारे शोभायमान होत होते. ब्रह्म जीव बीज माया जैसे. ब्रह्म आणि जीवाच्या मध्ये जशा प्रकारे माया येते महाराज, तशा प्रकारे भगवंत आणि भक्ताच्या मध्ये त्याचे आप्तजन येत असतात. त्याला मोह होत राहतो, त्याला आपल्या आप्तजनांची वारंवार आठवण. अरे घर टाकून गेलेला वैरागी आपल्या घरी जाण्यासाठी तळमळ करतो. 4 दिवस तो घराच्या बाहेर राहिला, त्याला घरच्या भोजनाची आठवण यायला लागते. हीच माया आहे. आणि त्या ब्रह्मजीवाच्या बीच त्याच्या मधात जशा प्रकारे माया भ्रमण करताना दिसते, तशाच प्रकारे श्री रामचंद्र आणि माता श्री लक्ष्मणाच्या मध्ये माता जानकी भ्रमण करताना दिसत आहे. सरिता वनगिरी अवघड घाटा पती पहिचानी देही वर वाटा, पती पहिचानी देही वर वाटा. मिला असुर विराध मग जाता आवै रघुवीर निपाता. आणि त्याच्यानंतर महाराज त्या भयंकर दंडकारण्यामध्ये भ्रमण करत असताना श्री रामचंद्रांना विराध नावाच्या असुराचे दर्शन झाले महाराज. विराध नावाचा राक्षस दिसला आणि नाम रामायणामध्ये महाराज या विराध राक्षसाचा वध करणारे पंडित असं रामचंद्रांना म्हटलंय. विराध वध पंडित राम, निर्गुण कारक ब्रह्म राम आणि विराट वध पंडित राम. जो निर्गुण कारक ब्रह्म आहे
तो युद्ध कलेमध्ये पंडित आहे महाराज, त्याने पांडित्य धारण केलेला आहे आणि आपल्या त्या पांडित्याने अत्यंत कष्टदायक त्या विराधाचा श्री रामचंद्र वध करतात। तेव्हा माता पार्वती भगवान शंकरांना विचारायला लागले की महाराज तुम्ही या विराध वधाचा प्रसंग मला अगोदर सांगा। तेव्हा भगवान शंकर म्हणायला लागले की या विराधाने माता जानकीला श्रीराम आणि लक्ष्मणाच्या मधोमध उचलून घेतले, आपल्या हाताने उचलून घेतले आणि या सुंदर कन्येशी विवाह करून मी हिला आता आपल्या सोबत घेऊन जातो असा विचार करायला तो लागला आणि जोरजोरात अट्टाहास करत तो वनाच्या मार्गाने दक्षिण दिशेला धावायला लागला आणि श्री रामचंद्र आपला सरचाप घालून महाराज धनुष्यावरती बाण घेऊन त्या विराधाच्या मागे धावायला लागले। ज्या ज्या दिशेने विराध जाई त्या त्या दिशेने रामचंद्र शोधायला लागले। तो विराट त्याचं नाव होतं कारण त्याचं शरीर विराट आणि त्या विराट शरीराला तो कुठेही लपवू शकत नव्हता। म्हणून श्री रामचंद्रांनी आता थकल्यानंतर विचार केला की या विराधाच्या मागे मागे आपण धावू शकत नाही आणि श्री रामचंद्र एका उंच झाडावरती चढले महाराज आणि त्या झाडावरतून निशाणा साधून त्या विराधाच्या हातावरती बाण मारला ज्या हातात माता जानकी होती आणि ती माता जानकी महाराज त्या विराधाच्या हातातून सुटून या भूमीवरती पडली आणि श्री रामचंद्रांनी तत्क्षण त्या विराधाच्या मस्तकाचे तुकडे केले महाराज आणि माता जानकीला सोडवले। म्हणून महाराज श्री रामचंद्रांना की इतक्या दूर निघून गेलेल्या विराधाच्या हातात बसलेल्या माता जानकीला झाडावरती चढून बाण मारून श्री रामचंद्र सोडवतात। म्हणून विराधाचा वध करण्यामध्ये श्री रामचंद्रांना विराधवध पंडित अशी उपमा दिली आहे की श्री रामचंद्र विराधाचा वध करण्यामध्ये पंडिताई महारथ हासिल करतात। आणि महाराज देखी राममुख पंकज मुनिवर लोचन भिंग। श्री रामचंद्रांनी माता जानकी आणि लक्ष्मणाला सोबत घेऊन जेव्हा समोर निघाले तेव्हा एक आश्चर्य बघितलं। झाडामागे थांबले आणि एका संताच्या झोपडीकडे श्री रामचंद्र टक लावून बघायला लागले। माता जानकी आश्चर्यचकित झाली की काय असं रहस्य असेल की रामचंद्रांना मोहित करणारी अशी ही झोपडी, लक्ष्मणापेक्षा सुंदर झोपडी कोणी बनवू शकत नाही आणि श्री रामचंद्रांना ही तुटकी झोपडी आवडते। या झोपडीकडे का रामचंद्र पाहत आहे विचार माता जानकी करायला लागली। मुनी आये जह मुनी सर्वंगा सुंदर अनुज जानकी संगा सादर पान करत अति धन्य जन्म सर्वंगा। आणि महाराज श्री रामचंद्र जे दृश्य बघत होते त्या दृश्याला भगवान शंकर वर्णन करतात। हे पार्वती या सरभंग ऋषीच्या आश्रमामध्ये रामचंद्र पोहोचण्याच्या थोडंच अगोदर देवराज इंद्र आपला विमान घेऊन त्या ठिकाणावरती विराजमान झाला। देवराज इंद्र आपल्या सहचरांसहित त्या ठिकाणावरती विराजमान झाले। सर्व ऐश्वर्य संपन्न आसन घेऊन त्या ठिकाणावरती विराजमान झाले। जणू काही इंद्राची पुरी अमरावतीच त्या ठिकाणावर निर्माण करण्यात आली। जणू काही इंद्राची नगरी अमरावतीच त्या ठिकाणावरती विराजमान झाली आणि महाराज त्या नगरीमध्ये विराजमान असलेला इंद्र त्या मुनी सरभंगांकडे प्रेमातूर होऊन पाहून म्हणायला लागला की हे सरभंग तुम्ही आपल्या तपोबलाने अन्यान्य लोकांना विजयी केले आहे, जिंकलेले आहे। पिवळा वायर आहे माईकचा बेटा।
महत्वाचं आहे. आपल्या तपोबलाने अन्यान्य लोकांना जिंकलेले आहे आणि या जिंकलेल्या लोकांना तुम्ही आता त्याहून माझ्या इंद्रपुरीला चला. तुम्ही भूलोक, भूलोक आणि स्वर्ग लोकावरती ही विजय प्राप्त केली. तुम्ही स्वतः आपल्या इंद्रियांवरती विजय प्राप्त करून स्वतः इंद्र झालेले आहात. आणि महाराज शार्प कमी करूया सगळ्यात वरची बटन. तुम्ही स्वतः इंद्र झालेले आहात. आता मी तुम्हाला इंद्राचं पद प्रदान करणार आहे. तुम्ही माझ्या बरोबर चला आणि इंद्राच्या गादीवरती बसा. शरभक्त ऋषी म्हणायला लागले की इंद्रा, तुझं पद तुला समर्पण आहे रे, तुझं पद तुला समर्पण. मला या पदांची गरज नाही. मी आपल्या ध्यानाद्वारे बघतोय की श्री रामचंद्र माझ्या झोपडीकडे लपून बघत आहे आणि त्या रामचंद्राची वाट मी इथे पाहतोय. जसे हे शब्द कानावरती पडले महाराज, इंद्र त्या ठिकाणावरून अदृश्य की श्री रामचंद्रांचं मला जर दर्शन झालं तर मला आपल्या पदाला त्याहून मनुष्य रूपात असलेल्या रामाचं दर्शन करावं लागेल, त्यांना प्रणाम करावा लागेल. इंद्राचा दंभ मध्ये येत होता आणि महाराज हा दंभ बघितल्यानंतर शरभक्त ऋषीच्या मनात विचार आला की हा इंद्र सुद्धा त्या पदाला प्राप्त करण्याच्या योग्य नाही, जे पद स्वतः चालून माझ्या झोपडीपर्यंत येत आहे. आणि महाराज आपलं संपूर्ण समर्पण महर्षी शरभंगाने श्री रामचंद्रांच्या चरणामध्ये केलं आणि समर्पण करून महर्षी शरभंग श्री रामचंद्रामध्ये विलीन. ती ज्योती शरभंग नावाची जी ज्योती आहे, जे दिव्य स्वरूप आहे, जे दिव्य तेज आहे, ते तेज भगवंतामध्ये विलीन व्हायला लागलं. श्री रामचंद्रांचं दर्शन शरभंग ऋषींना घडलं. हे स्वतःहून कृपा करणारे रामचंद्र आहे. जे संत त्या रामचंद्राचं चिंतन करतात, हे रामचंद्र स्वतः त्याच्या झोपडीपर्यंत जाणारे आहेत. वन वन फिरई देखी रघुराया, संतन दर्शन करही निज माया, संतन दर्शन करही संग माया. महाराज, ज्या वेळेला वनवास श्री रामचंद्रांना प्राप्त झाला त्या वेळेला माता कौसल्या श्री रामचंद्रांकडे जवळ बसून रडायला लागली. रामचंद्रांना मांडीवर बसवलं, डोक्यावरतून हात फिरवायला लागली की हे रामा, तुला वनाचे कष्ट उचलावे लागतील रे. कैकेयीने मोठा त्रास तुला प्रदान केला. हे दुःख तू कसा सहन करशील रे. तुला फुलाची कळी तोडणे सुद्धा कठीण आहे. तू वनाचे कष्ट कसे सहन करशील. तेव्हा महाराज श्री रामचंद्र उत्तर देतात आपल्या मातेला, हे माते, माता कैकेयीने माझ्यावर उपकार केलाय. माते, माझ्यावरती उपकार केलाय की मी वनामध्ये जाणार आणि संतांचे, ऋषीगणांचे दर्शन करणार. जे कार्य मनुष्याला शेवटच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला प्राप्त होते, सर्व काही त्यागल्यानंतर चतुर्थाश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर ज्या संतांचं दर्शन प्राप्त होतं, माझं सौभाग्य आहे की मला या युवा अवस्थेमध्ये संतांचं दर्शन होईल. महाराज त्या सौभाग्याला धारण करून श्री रामचंद्र वनाचे कष्ट सहन करतात. मंगलमय संत समाजो, जो जग जंगम तीरथ राजो, जो जग जंगम तीरथ राजो. म्हणून महाराज हा संत समाज स्वतःच तीर्थराज. हे संत अन्यान्य तीर्थांमध्ये दर्शनासाठी जातात. प्रयागराज मध्ये कुंभ प्रदेशामध्ये जातात आणि महाराज त्या ठिकाणावरती साधना करून आपल्या स्थानावरती पोहोचतात. आणि या संतांचं दर्शन करण्यासाठी प्रभू श्री रामचंद्र स्वतः वनवन 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 फिरतात. महाराज आणि
लक्ष्मण निरंतर श्री रामचंद्रांची अविवेकी पुरुषाप्रमाणे सेवा करतात. जसा अविवेकी आपल्या शरीराची सेवा करतो तसा सेवा करतात. तेव्हा माता पार्वती भगवान शंकरांना विचारायला लागली की का हो रामचंद्रांना वनवास झाला, लक्ष्मणाला तर वनवास झाला नव्हता. मग असं काय झालं की लक्ष्मण सुद्धा श्री रामचंद्रांसोबत वनवासाला निघून गेला. असं काय झालं की लक्ष्मणाला सुद्धा जावं लागलं. महाराज भगवान शंकर सांगायला लागले, लक्ष्मण सांगायला लागले, भगवान शंकर माता पार्वतीला सांगायला लागले की हे लक्ष्मण ज्या वेळेला रामचंद्रांना वनवासाचा आदेश झाला त्या वेळेला लक्ष्मण श्री रामचंद्रांच्या चरणामध्ये आले आणि विनंती करायला लागले की हे रामचंद्रा, मी तुमचे चरण सोडून कुठेही जाऊ शकत नाही, मी तुमच्या सोबतच राहील आणि तुम्ही जर आज्ञा कराल तर मी या पित्याला सुद्धा समाप्त करून तुमची गादी तुम्हाला परत देईन. ज्या बाबाचे वचन मानून तुम्ही वनाला निघाले त्या पित्याला समाप्त करून मी तुम्हाला त्या गादीवर बसवेल आणि मी स्वतः रक्षा करेल. महाराज भरत आडवा आला तर मी त्या भरताचाही वध करायला मागे राहणार. महाराज रामचंद्र आता समजले की हा लक्ष्मण माझ्या सोबत येणार नाही तर हा इथेच आपले प्राण त्यागे. की हे रामचंद्रा, माझी बुद्धी तुझ्या चरणाशी आहे, जाऊ कहा चल पद जल जाता. हे चरण त्यागून मी कुठे जाणार? अरे हे चरण त्यागून जर मी गेलो महाराज जी, मी ज्या मार्गाने चालेल तो मार्ग समाप्त होईल, तो मार्ग समाप्त होईल. आणि महाराज श्री रामचंद्र म्हणतात, जा लक्ष्मण जा, आपल्या मातेकडून आज्ञा घेऊन आदेश घेऊन. आणि श्री लक्ष्मण महाराज आपल्या मातेची भेट घेण्यासाठी जातात. कौशल्य समान या जगात माता नाही आहे. मातृत्वाचं प्रत्यक्ष उदाहरण जिच्यामध्ये त्याग आहे. मातृत्व एवढं भयंकर आहे की मातृत्वामध्ये त्या मातृत्वाचा त्याग कदापि होऊ शकत नाही. कुठली माता पुत्राचा त्याग करू शकत नाही. कुपूत जरी असला, तो कुपूत जरी असला तरी माता कुमाता कदापि होऊ शकत नाही. आणि जेव्हा सुमित्रेकडे लक्ष्मण जातात ना, सुमित्रा ताट सजवून उभी असते. सुमित्रा ताट सजवून लक्ष्मणाचा मस्तकावरून हात घेऊन महाराज प्रेमाने लक्ष्मणाला सांगते की लक्ष्मणा, रामम दशरथम विद्धी. महाराज अध्यात्माचा श्लोक आहे की रामम दशरथम विद्धी मातरम जनकात्मजाम् अयोध्याम् अटवीं विद्धि गच्छतात यथा सुखम्. अरे तू श्री रामचंद्रांना आपला पिता मान, माता जानकीला आपली माता मान आणि या अयोध्येला तू आता वन मान. कारण या अयोध्येमध्ये आता राम राहणार नाही रे. आता राम हे राम वनाला निघून गेले, हे वन आता अयोध्या झालंय. अयोध्या अटवीं विद्धि गच्छतात यथा सुखम्. अयोध्या जंगल झालंय आणि अयोध्या झालंय. तू निघून जा लक्ष्मणा, तू निघून जा. तुझ्यावरती श्री रामचंद्र कृपा करण्यासाठी वनवासाचा अभिनय करतायत रे लक्ष्मणा. तुझ्यावरती कृपा करण्याचा अभिनय करतायत वनवासाचा. तुझ्यावर कृपा करण्यासाठी वनवासाचं रूप रामचंद्र धारण करतात. तू जाण या विषयाला, कर ही कृपा तुम पर रघुराई. हे रामचंद्र स्वतः कृपाळू आहे. हे कृपाळू अर्जुन आहे. हे मना तू यांचं भजन कर. हे नवकंज रोचन कंज मुक्त कंज पदकंज अरुण. हे अरुण नयन आहे. तू यांचं स्मरण कर आणि यांच्या मागे मागे जा. जहाँ रामता अवध निवासू तहि दिवस जहाँ भानु प्रकाशु. तहि दिवस जहाँ भानु प्रकाशु.
दिवस आहेत जिथे सूर्य निघाला आहे, परंतु या रामाच्या बाबतीत उलट आहे. जिथे राम आहे तिथे दिवस आहे, आणि ज्याला रामाने त्यागला आहे ती रात्र आहे. अरे ही अयोध्या या रामाच्या कामाची राहिली नाही आता, तू या रामचंद्राच्या मागे निघू. आणि महाराज श्री रामचंद्रांचा वनवास झाला, लक्ष्मणाला वनवास झाला, तरी सुद्धा श्री लक्ष्मण श्री रामचंद्रांच्या मागे 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 वनवासात सेवा धर्माचे मूल आचार्य श्री लक्ष्मण. आणि महाराज मानस रहस्य ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे, आणि रामायणाच्या भूषण टीकेमध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे की श्री रामचंद्रांचा धर्म साधारण, ज्या धर्माचं पालन केल्यानंतर मनुष्य या लोकात आणि परलोकात सुखाची प्राप्ती करतो. परंतु श्री लक्ष्मणाचा धर्म श्री रामचंद्राच्या धर्मापेक्षा मोठा आहे. याला विशेष धर्म म्हणतात. लक्ष्मणाचा धर्म विशेष धर्म आहे. आपल्या सर्व इच्छांना वासनांना त्यागून सर्वतोपरी श्री रामचंद्रांची निरंतर अखंड सेवा ज्याने ग्रहण केली तो लक्ष्मण नावा सेवा धर्माचा आचार्य. म्हणून श्री लक्ष्मणाचा धर्म विशेष धर्म. आणि याही पेक्षा उत्तम धर्म सांगितला तो भारताचा धर्म आहे, विशेषकर धर्म आहे. भगवान शंकर वर्णन करतात की भारताचा धर्म विशेषतर काय. अरे श्री रामचंद्र महाराज वनवासाला निघून गेले, लक्ष्मण वनवासाला निघून गेले. रामाला वनवास झाला, लक्ष्मणाला वनवास झाला नाही, भरताला वनवास झाला नाही, परंतु भरत सुद्धा श्री रामचंद्रांना शोधण्यासाठी मागे मागे निघून गेले. गुरुदेव म्हणायला लागले, वशिष्ठ भरता, रामचंद्रांनी अयोध्या त्यागली आहे, तू गादी बरोबर. तर भरत आपल्या गुरुदेवांची अवहेलना करत महाराज गुरुदेवांना म्हणतात की गुरुदेव तुमच्या बुद्धीला काय झाले, गुरुदेव तुमच्या बुद्धीला तुम्ही मला या गादीवरती बस म्हणता, ही गादी रसा तळाला चालली जाईल. तुमच्या बुद्धीला काही झालं नाही, माझं पापच एवढं प्रबळ आहे की माझ्यामुळे श्री रामचंद्रांना वनवास ग्रहण करावा लागला. हे गुरुदेवा, माझ्या पापामुळे तुमची बुद्धी ग्रसित झाली आहे. गुरुदेव म्हणतात, भरता तुझा दोष नाहीये. आजपर्यंत माझ्या बुद्धीला या वृद्धावस्थेने ग्रसित केलं होतं, परंतु रामचंद्राने जशी अयोध्या त्यागली माझी बुद्धी आज वृद्ध झाली आहे. आणि ज्या वेळेला पायी पायी निघाले महाराज मी त्यांनी सांगितलं. गुरुदेव म्हणतात की भरता, जिथपर्यंत राम रथावरती बसून गेले तमसा नदीच्या तीरापर्यंत, तिथपर्यंत तरी तुम्ही रथावरती बसा. त्या वेळेला महाराज गुरुदेव म्हणतात, भरत म्हणतो गुरुदेवांना की हे गुरुदेव, मी या रथावरती बसण्याच्या लायकीचा नाही. श्री रामचंद्र वनवासाला निघून गेले, अयोध्या त्यागून निघून गेले. गुरुदेव, मी सेवा धर्मामध्ये कच्चा आहे, लक्ष्मण माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. सेवा धर्माचे मूळ आचार्य लक्ष्मण. आणि भरत महाराज प्रेम भक्तीचे विशेष आचार्य, ज्यांनी प्रेम भक्तीचा प्रचार केला. गोपी भाव गोपिकांची जी प्रेम भक्ती आहे त्या भक्तीचे आचार्य श्री भरत आहेत. त्याचं कारण आहे महाराज, श्री रामचंद्र पायी वनवासात गमन करतायत. भरत म्हणतो की सिर भर जाऊ उचित असं बोला, सपते सेव धर्म बोला. गुरुदेव तुम्ही म्हणता की रथात बस, मी तर खाली डोकानी वरती पाय करून चालायला पाहिजे. श्री रामचंद्र भूमीवरती झोपतात. भरत जमिनीमध्ये 10 हात गड्ढा करून त्या गड्ढ्यामध्ये राहतात. श्री रामचंद्र कंदमूळ फळ ग्रहण करतात. आणि महाराज भरत श्री रामचंद्राच्या विरहामध्ये वर्णन केलाय महाराज वाल्मिकी रामायणामध्ये की जव असतात ना, जव गाईला खाऊ घालून ते शेणामधून, जेव्हा शेणामध्ये ते जव पडतील त्या शेणामधून जव काढून ते जव धुवून भरत खातात. त्या अन्नाचा उपवास भारत करतात आणि त्या अन्नाला ग्रहण करून उपवास सोडतात. तुम्हाला 24 तासात त्या भारताच्या त्यागाला पाहून समस्त अयोध्या नगरी सुद्धा त्यागी झाली. अयोध्या नगरी एक समय भोजन करायला लागली. अयोध्येत दीपक प्रज्वलित करण्यात आला नाही. भारताच्या त्यागाला
भगवान श्री रामचंद्र वनामध्ये राहतात म्हणून भरत सुद्धा नंदी ग्रामामध्ये वनामध्ये झोपडी करून राहतात. श्री रामचंद्र वनवासामध्ये अनवाणी पायाने भ्रमण करतात म्हणून त्या रामचंद्रांच्या पादुका मस्तकावरती ठेवून श्री भरतलाल अयोध्येमध्ये परत येऊन त्या गादीवरती पादुकांना ठेवून त्या चरण पादुकांची पूजा करून राज्य कारभार चालवतात. नंदी ग्रामातून राज्य कारभार चालवतात. समस्त अधिकार त्या शत्रुघ्नाला प्रदान केला. हा भरताचा धर्म आहे महाराज. हा विशेषतम धर्म आहे. विशेषतम धर्म आहे. आणि शत्रुघ्नाचा धर्म याच्याही पेक्षा श्रेष्ठ धर्म. शत्रुघ्नाचा उल्लेख केला जात नाही परंतु मानस रहस्य रामायणामध्ये महाराज शत्रुघ्नाचा उल्लेख केला आहे की शत्रुघ्ना समान त्यागी कोणी नाही महाराज. भरत आपल्या इच्छेने सर्वस्वाचा त्याग करून नंदी ग्रामामध्ये राहतात. श्री रामचंद्रांना वनवास झाला, लक्ष्मणाला झाला नाही, भरताला वनवास झाला नाही महाराज, तरी सुद्धा लक्ष्मण वनामध्ये राहतात. श्री रामचंद्रांसोबत भरत नंदी ग्रामामध्ये राहतात. आणि महाराज शत्रुघ्नाचा त्याग याच्याही पेक्षा मोठा आहे. सर्वस्व त्यागून शत्रुघ्न सुद्धा वनामध्ये राहू शकत होते परंतु आपल्या इच्छांना मारून शत्रुघ्न अयोध्येमध्ये राहतात. 24 तास रुदन करत राहतात. आपल्या मलाचा दार बंद करून महाराज जसा दंड जमिनीवरती पडावा तसे जमिनीवरती पडून रात्रभर रुदन करत राहतात. प्रातः ब्रह्मवेलेमध्ये हाक मारून स्वतः संगीत वाद्य करणाऱ्या गंधर्वांना हाक मारून हे गंधर्व हो तुम्ही रामचंद्रांचे गुणगान गा. अरे तुमची गायन श्रेष्ठता एवढी वाढली पाहिजे की श्री रामचंद्र 14 वर्ष पूर्ण करून या अयोध्येत आल्यानंतर त्या गायनाने ते प्रसन्न झाले पाहिजे. त्यांच्या प्रसन्नेसाठी तुम्ही गायनाचा 14 वर्ष अभ्यास करा. महाराज दुःखामध्ये कोणाला संगीत गोड वाटेल हो. श्री शत्रुघ्नाला असं वाटत होतं की कोणीतरी गरम शिसा गरम करून आपल्या कानामध्ये ओतला तरी सुद्धा त्या त्रासाला सहन करत रडत त्यांच्या संगीताला त्यांची पगार बंधन हो, यांना भेटणारं वेतन बंधन हो म्हणून महाराज त्या भक्तांची सेवा शत्रुघ्न करतो. अरे घोड्यांना गोशाळेमध्ये जाऊन घुडशाळेमध्ये जाऊन घोड्यांना समजावून सांगत होते, गायींना समजावून सांगत होते. घोडांनी चारा चरणं बंद केलं महाराज. गायींनी जल भाषण करणं बंद केलं. घोडे हिमहिम करत होते. वारंवार दक्षिण दिशेकडे बघत होते की श्रीरामचंद्र दक्षिण दिशेला. त्या घोड्यांच्या त्या गायींच्या अंगावरती हात धरून शत्रुघ्न स्वतः त्यांना भोजन ग्रहण करायला लावत तरी सुद्धा गायी घोडे अन्न ग्रहण करत नव्हते. प्रार्थना करायचे की हे गौ मातांनो जेव्हा 14 वर्ष झाल्यानंतर श्री रामचंद्र या अयोध्येत परत येतील. सकाळी उठल्याबरोबर रामचंद्र तुमचं दर्शन घेतात, तुमच्या अंगाखाली हात ठेवतात आणि तुमच्या सुदृढ शरीराला पाहून प्रसन्न होतात. तुमच्या शरीराचे हाड झालेले पाहून रामचंद्र दुःखी होतील. आणि महाराज 14 वर्षानंतर तुमच्या त्या श्री रामचंद्रांच्या अभिषेकासाठी तुमच्या दुधाची आवश्यकता असेल आणि ते सौभाग्य तुम्हाला प्राप्त न होता ते सौभाग्य स्वर्गातल्या गायी सुरभी कामधेनू आदी लुटून घेऊन जातील. हे सौभाग्य तुम्हाला प्राप्त व्हावं म्हणून तुम्ही या सरयू नदीचं भरपूर पाणी प्या. अरे चारा ग्रहण करा. स्वतः भरतलाल महाराज स्वतः शत्रुघ्न एकेका गायीला एकेका घोड्याला समजावून सांगायचे. मातांनी भोजन ग्रहण करणं बंद केलं. मातेच्या जवळ जायचे, मातीच्या मांडीवरती बसायचे, मातेला भोजन मागायचे की ही माते मला खूप भूक लागली आहे, मला खूप भूक लागली आहे, हे माते मी उपाशी राहू शकत नाही. आणि माता जेव्हा ताट वाढून आणायची महाराज कौशल्येला स्वतः आपल्या हाताने शत्रुघ्न भरवायचे की माते जोपर्यंत तू खाणार नाहीस ग तोपर्यंत मी अन्नाचा ग्रासही ग्रहण करणार. हा विशेष उत्तम धर्म आहे महाराज शत्रुघ्नाचा. हे प्रेम आहे भावांचं, ही प्रीती आहे भावांची की माझा भाऊ मनामध्ये भ्रमण करतो.
महाराज ही प्रीती जर घरामध्ये प्राप्त झाली तर प्रत्येक घर अयोध्या होईल, प्रत्येक गाव अयोध्या होईल आणि ज्या ठिकाणावरती हे प्रेमरूपी राम विराजमान होतील, कारण हे प्रेमापोटीच प्रगट होतात महाराज। प्रेम के प्रगट भये में जाना, संतांच्या प्रेमापोटी भगवंत प्रगट होतात। संत राम के भाव है संत राम के पूत, संत न होते जगत में तो होते राम निपूत, तो होते राम निपूत। जर हे संत या जगतामध्ये नसते महाराज तर श्री रामचंद्र निकुतीत असते, आणि जर हे संत जगतामध्ये नसते तर या संतांना आधार भगवंत या भूमीवरती प्रगट झाला नसता महाराज। म्हणून तेच एकमेकाचे कैवारी आहेत। तथा त्रिवेणी संगम संत देव आणि प्रेममय नामाचे उच्चारण हे संत त्या सर्वंग ऋषीप्रमाणे निरंतर करत राहतात महाराज। या बर्वे रामायणामध्ये तुळशीदास महाराजांनी आणखी एक ग्रंथ रचलाय बर्वे रामायण, त्याचं नाव आहे बर्वे रामायण। या बर्वे रामायणामध्ये वर्णन केलंय, तुलसी भगत सुमज भयो भजे रे नदीन राम, पूजो मुल के ही काम को जहान हरि को नाम। ते मोठ्यातलं मोठं कुळ कामाचं नाही महाराज, ते भगवंताचं नाव आहे। भक्त चांडाळ ही चालेल कारण तो रात्रंदिवस श्रीरामचंद्रांचं स्मरण करणार आहे। श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। जय जय सच्चिद स्वरूपा स्वामी गणराया, अवतरला से भूवर्धन पुरताराया, जय देव निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी, चिरंतर व्यापुर मुरली जयाजवतासी, हेतु तत्व करो फलति संशय असति, लीला मात्रे धैले मानव देहासी, जय देव जय देव ओम देशी व्याची दानिवतु भवना, धर्मी गण गण गणात लोकेय भजना, दाता हरिहर गुरुवर तुलसी सुख सदना, जिकरे पावे जिकरे जोति नयना, जय देव जय देव आनंद कीजा मंगल सदनाथ, वेद विजय जागनी वाचुअंचल मेष, नाथा जीवन जल भावित, श्री राम ब्रह्म गिरी